सध्या लाडक्या बहिणींना 21व्या हप्त्याची म्हणजेच मार्च महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। एप्रिल मार्च महिना निघून गेलेला आहे, त्यानंतर आज एप्रिल महिन्याची 9 तारीख आलेली आहे। दुसरा आठवडा सुरू झालेला आहे। दुसरा आठवडा सुद्धा आता जेमतेम संपणार आहे। अशी अपेक्षा होती की सोमवार किंवा मंगळवारला जी आर प्रसिद्ध होईल आणि 10 ते 12 तारखेपर्यंत या हप्त्याचं वितरण होईल, पण अजूनपर्यंत हप्ते वितरणासंदर्भात कसलीही माहिती समोर येत नाही। पण प्रसार माध्यमांवर, दैनिक वर्तमानपत्र असेल किंवा युट्यूब चॅनल असेल, बऱ्याच प्रसार माध्यमांवर वेगवेगळ्या संभाव्य तारखा समोर येतात। त्याचसोबत काही महिला अपात्र सुद्धा झाले असल्याची बाब ही प्रसार माध्यमांवर समोर येत आहे। तर लाडक्या कोणत्या लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता मिळेल, कोण लाडक्या बहिणी समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार, हप्ता कधी येईल, या संदर्भातली माहिती आपण समोरच्या 30 सेकंदात पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज 9 एप्रिल आहे, महिना संपून आज 9 दिवस झालेले आहे। मार्च महिन्याचा हप्ता हा पेंडिंग आहे। फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा यायला विलंब झाला होता, पण असं वाटत होतं की फेब्रुवारीचा हप्ता हा त्यावेळेस अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असल्या कारणाने उशीर झाला अशी बातमी येत होती आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन आता संपलेला आहे। त्यामुळे यावेळेसचा जो हप्ता आहे, मार्च महिन्याचा जो हप्ता असेल तो लवकर येईल किंवा वेळेवर येईल असं वाटत होतं, पण अजूनपर्यंत हप्ते वितरणासंदर्भात कसलीही माहिती समोर आलेली नाही। प्रसार माध्यमांवर, दैनिक वर्तमानपत्र आणि युट्यूब चॅनल बऱ्याच वेगवेगळ्या तारखा समोर येत आहे। काही युट्यूब चॅनलवर, प्रसार माध्यमांवर अशा तारखा येत आहे की हप्ते वितरण हे 15 तारखेच्या जवळपास होण्याची शक्यता आहे आणि त्या संदर्भातला जी आर जर 15 तारखेला वितरण होत असेल तर त्या संदर्भातला जी आर हा 10 तारखेच्या अगोदरच यायला लागतो, कारण त्यानंतर जी आर आल्याच्या नंतर 1 ते 2 दिवसाने राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे या घोषणा करत असतात आणि त्यानंतर वितरण हे सुरू होतं आणि त्यानंतर वितरण सुद्धा आता पूर्वीप्रमाणेच 3 ते 4 दिवस वितरण चालतं। या अगोदर फक्त एका दिवसात वितरण होत होतं, पण आता पूर्वीसारखंच 3 ते 4 दिवस वितरण लागते। जर 10 तारखेपर्यंत जर जी आर आला तर तिथून 2 ते 3 दिवस त्यांची काही प्रोसेस असते, ती प्रोसेस कंप्लीट झाल्याच्या नंतर तुमचं वितरण हे 15 तारखेपर्यंत होणार आहे। तर पाहावं लागणार आहे की 10 तारखेला आपलं जी आर येतो काय, आणि जर जी आर 10 तारखेला आला तर आपल्यासाठी ती चांगलीच बातमी असणार आहे। तर या हप्त्यासाठी आता कोण महिला पात्र असतील, बातमी तर अशी येत आहे की 71 लाख महिला ई-केवायसीच्या कारणाने असो, ई-केवायसी चुकीची केली कारणाने असो किंवा ई-केवायसी केलीच नाही अशा कारणाने, म्हणजे एकूणच ई-केवायसीच्या कारणाने 71 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत। 71 लाख महिला म्हणजे जवळपास अर्ध्या, म्हणजे 1 कोटीच्या जवळपासच महिला आहेत त्या। आता 2 कोटी पैकी जवळपास 71 लाख म्हणजे अर्ध्या महिला अपात्र करण्यात आलेल्या आहे आणि यानंतर सुद्धा काही महिला अपात्र होण्याची भीती आहे। याचं नेमकं कारण असं की काही महिलांचं वय आता 65 वर्ष पूर्ण झालेलं असेल। ही योजना आहे ही फक्त 21 ते 65 या वयोगटातील महिलांसाठी आहे, त्यामुळे ज्या महिलांचं वय 65च्या पलीकडे गेलं असेल अशा महिला अपात्र होतील। त्यासोबत काही महिलांचं उत्पन्न वाढलं असेल, काही महिलांकडे 4 चाकी वाहन घेतलं असेल, तर अशा बऱ्याच महिला, ज्या महिला निकषात बसणार नाही अशा महिला आता पुढे सुद्धा अपात्र होण्याची शक्यता आहे। पण यावेळेस ज्या महिला अपात्र झाल्या त्या महिलांना या योजनेत सामावून घेतलं पाहिजे सरकारने, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या नाही पाहिजे। त्या महिला सुद्धा पात्र आहेत, फक्त त्यांनी केवायसी केलेली नव्हती, काही कारणास्तव त्यांची केवायसी झालीच नाही। ज्या महिलांनी केवायसी दुरुस्ती केली अशा महिलांना सुद्धा थोड्याफार महिलांनाच लाभ मिळाला, पण बऱ्याच महिला अशा आहेत की त्या तक्रार करत आहेत की आम्ही केवायसी दुरुस्ती केली पण तरी सुद्धा आम्हाला लाभ मिळालेला नाही। तर याकडे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ हा वेळेवर मिळाला पाहिजे, याकडे सुद्धा सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे। नेहमीसाठी लाडक्या बहिणींना ताटकळत ठेवणं हे बरं नाही, त्यासाठी त्यांनी एक तारीख सुद्धा फिक्स करणं गरजेचं आहे आणि आपण आपल्या व्हिडिओ मार्फत सरकारला विनंती सुद्धा करणार आहोत की लाडक्या बहिणींना ताटकळत बसण्यापेक्षा एक तारीख फिक्स करावी आणि त्या तारखेला त्यांचं वितरण करावं। आणि या हप्त्याचं लाडक्या सध्या तरी हप्त्याच्या वितरणासंदर्भात कसलीही माहिती समोर आलेली नाही, पण जशी काही नवीन माहिती समोर येईल सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।